बातमी पाहूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईमुळे अनेक ठिकाणी हॉटेल आणि धाबा व्यवसायावर परिणाम झालेला आहे। मात्र लाडगावमध्ये आधीपासूनच सीएनजी गॅसची सुविधा उपलब्ध असल्याने येथील धाबे आणि हॉटेल व्यवसाय सुरळीत सुरू आहे। महामार्गावरील अनेक ठिकाणी गॅस टंचाईमुळे काही धाबे बंद ठेवावे लागतात, तर काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करून व्यवसाय सुरू ठेवला जातोय। मात्र लाडगावमध्ये सीएनजी गॅसचा वापर करून अखंड सेवा सुरू ठेवण्यात आली आहे। त्यामुळे सध्याच्या संकटाच्या काळामध्ये लाडगावचा सीएनजी मॉडेल इतर भागांसाठी मार्गदर्शक ठरतोय। आखाती देशातील युद्धामुळे अनेक व्यवसाय बंद पडतायत, मात्र काही ठिकाणी वेगवेगळे पर्याय अवलंबले जातात। हायवेवरील धाबे जे आहेत ते कुठे चूल पेटवल्या जाते, तर कुठे वेगवेगळ्या पर्यायाचा वापर करताना दिसतोय। मात्र मी आता छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील लाडगाव जवळ आहे आणि या लाडगाव मधील हॉटेलवर विश्वास बसणार नाही, पण खरं तर पीएनजी कनेक्शन आलेलं आहे आणि पीएनजी गॅसवर हा संपूर्ण स्वयंपाक या ठिकाणी सुरू आहे। खरं तर चुलींचा पर्याय अनेक धाब्यांनी अवलंबला आहे। अनेक हॉटेलवर चुलीवरचे धाबे दिसून येत आहेत, मात्र या ठिकाणी पीएनजी लाईन आलेली आहे आणि या लाईनचा गॅस या ठिकाणी वापरला जातोय आणि त्यातून या संपूर्ण धाब्याचा स्वयंपाक केला जातोय। जे कुक आहेत ते माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही नेहमी एलपीजी गॅसचं जे सिलेंडर आहे त्यावर स्वयंपाक बनवता, हा स्वयंपाक आणि ते काही वेगळा वेळ लागतोय का? नाही, काही नाही, एवढा टाइम नाही लागत। आपलं कसं रेग्युलरच सगळं एकदम ओके, प्रेशर पण ठीक आहे, काम बंद नाही ना, काम चालूच आहे। बरं, अनेक ठिकाणी वेगवेगळे सगळे पर्याय आपण बघितले, पण खरं तर हायवेवर धाब्यावर पीएनजी हा विश्वास न बसण्यासारखा आहे। पण परंतु लाडगाव मध्ये संपूर्ण ज्या हॉटेल आहेत, म्हणजे या पट्ट्यामध्ये जिथपर्यंत लाईन आहे तिथपर्यंत या सगळ्याच हॉटेल पीएनजी कनेक्शनवर आहे आणि व्यवस्थित त्यांचा व्यवसाय सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय। तसं चित्र आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे आई येडेश्वरीच्या यात्रेमध्ये आखाती देशातील युद्धाचा परिणाम दिसू लागला। गॅस टंचाईमुळे प्रशासनाकडून कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्यानं हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले। परिणामी आता अनेकांना चक्क चूल पेटवून स्वयंपाक करत हॉटेल चालवावं लागतंय। सरपणाचे दर देखील दुप्पट झालेले आहेत, त्यामुळे उपलब्धताही त्याची कमी झालेली आहे। या परिस्थितीमध्ये महिला कामगारांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। पाहूयात। सध्या चैत्राचा महिना सुरू असल्यानं गावगाड्यात यात्रेची लगबग आहे। मात्र या यात्रेच्या लगबगीत गॅस टंचाईचा जो फटका आहे तो यात्रेच्या कालावधीत बसतोय। आपल्याला आधीच माहिती आहे की कमर्शियल गॅस जे आहे ते प्रशासनानं बंद केलेले आहेत आणि कमर्शियल गॅस बंद असल्यामुळे यात्रेमध्ये सुद्धा आपल्याला चक्क चुलीवरचं जे आहे ते स्वयंपाक करून सध्या पाहायला मिळत आहे की लाकडं जाळून चुलीवर सगळा स्वयंपाक करण्याचं सध्या यात्रेमध्ये सुरू आहे। येरमाळ्याची येडेश्वरीची देवीची यात्रा आणि तुळजाभवानीची चैत्र पौर्णिमा यात्रा ही दोन्ही यात्रा सुरू आहेत। या यात्रेला धाराशिव जिल्ह्यात मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आणि या यात्रेसाठी छोटे मोठे व्यापारी जे आहेत ते आपला व्यवसाय करत असतात। मात्र यावर्षी गॅसवर निर्बंध आल्याने त्यांना या चुलीवरती स्वयंपाक करून करावं लागतंय। कसं चुलीचं गणित मेळ बसलं सगळ्या वर्षात? ही वर्षाचा जरा थोडा चुकीचं आम्हाला दिसायला की आम्हाला गॅस नसला सपोर्ट भेटत होतं, पण आम्हाला आता हे लाकडावर लेव कुडावी लागलं। आता हे लाकडं पडत नाही, ढणढण जाळतात। किती रुपये किलो मिळतात? ही आता लाकूड 10 रुपये किलो आणलं आम्ही कळम। तिथं 20 रुपये किलो सरपण आहे इथं येरमाळ्यामध्ये। मग आर्थिक गणित बसते का? नाही बसत, आता काय करा बरं, आता करावं तर लागेल ना, धंदा आमचं, पर्याय तर काय नाही आमचं। चुलीवर एक छोटासा